नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींना आपण अतिशय महत्त्वपूर्ण बातमी पाहतात. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. सविस्तर बघा. वृत्त पूर्ण बघितल्यानंतर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, एकमेकाला शेअर करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर राज्य कर्मचाऱ्यांनी यांच्या सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत 23 सप्टेंबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 31 मार्च 2023 नुसार दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक त्याचबरोबर अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी जे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अथवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सदस्य आहे अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान, रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सदर कुटुंब निवृत्ती वेतनधारकास रुग्णता निवृत्ती वेतनधारकास महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन रुग्णता निवृत्ती वेतन लागू होईल. त्याचबरोबर 100% अनुदानित शाळेतील सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आली आहे. सदर आदेशाच्या अनुषंगाने जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अथवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या सदस्य आहेत त्यांनी नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी झालेली आहे, परंतु ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पद 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% अनुदानावर आले असल्याने त्यांच्या बाबतीत आदेश निर्गमित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. सदर शासन परिपत्रकानुसार वित्त विभाग दिनांक 30 मे 2024 रोजीच्या परिपत्रकामध्ये सदर लाभ अनुज्ञेय करण्याची जी सविस्तर कार्यपद्धती नमूद करण्यात आलेली आहे ती कार्यपद्धती नमूद अटी शर्तीसह परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सदस्य असणारा राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बाबतीत अनुसरण करण्यात यावे. या संबंधाचा जो शासन निर्णय आहे तो मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही वाचू शकता. काही शंका असली की तुम्ही नक्की कमेंट्स करून लिहा. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर मित्र हो, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र. एकमेकाला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.